गुरुदेव दत्त. ज्या स्वरूपाने आपल्याला राहायचं आहे त्यासाठी आपल्या भावना भाव हा इतका विकसित असायला हवा की त्या विचारात आपण कसं राहिलं पाहिजे. भावद्रष्टा भाव आणि आपला दृश्य भाव, दिसणारा भाव, ते पाहतो ज्या स्वरूपाला त्या स्वरूपाशी मी कसा एकरूप होईल, त्या स्वरूपाशी एकनिष्ठ कसा होईल त्याचं चिंतन करणं खरं तर भावद्रष्टा भाव आपल्याला झाला पाहिजे. आणि जेव्हा भावद्रष्टा येते तेव्हा सहज कृती होते. पण जेव्हा आपली भाव भावना हा विकसित होत असतात तेव्हा आपल्यामध्ये जेव्हा आपण त्या स्वरूपात राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि ते करत 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 असताना कधी एक असं दुःख येऊन पडते, तेव्हा तो भाव, ती भावद्रष्टा भाव, विकसित झालेला भाव आपण तो खंडित न केला पाहिजे. आपण झालं का लगेच असा विसरून जातो. किती तू संकट येऊ तुफान येऊ तर त्या स्वरूपाला मला त्या स्वरूपाची राहता आलं पाहिजे, त्या स्वरूपाची पाहता आलं पाहिजे. हे पाहणं हे मूळ सूत्र आहे. आपल्यातला भावद्रष्टे भाव एक असला पाहिजे. तो ब्रह्मस्वरूप आहे. तो भाव मी आणि तो वेगळा नाही, अद्वैत भाव झाला पाहिजे. आणि असा जेव्हा होतो ते द्रष्ट माया ही दिसणारी जी आहे ती माया आहे, ती माया समजणं फार गरजेचं आहे. ते समजलं पाहिजे. माया ही माया स्वरूप आहे. जसा प्रकृती ही मूळ पुरुष आहे आणि ही निसर्ग जे आहे ती माया आहे. म्हणजे जे उत्पन्न आहे ते सगळं माया आहे. मग माया जी आहे ती मायात मी किती राहिलं पाहिजे हा माझा भावद्रष्टाने विचार केला पाहिजे. भावद्रष्टाने तो माझा विकसित झाला पाहिजे. मी काय करतो आणि काय नाही ते मला माहीत असते. आणि आपल्यामध्ये बसलेला तो आत्मा आपल्याला सांगत असतो हे करू नको, तर आपण करत असतो. म्हणून आपला भावद्रष्टा दृश्य भाव हे फार सुंदर असलं पाहिजे. पाहण्याचा डोळा एकदम विकसित असला पाहिजे. निर्मळ भाव, प्रेमळ भाव, दयाभाव, करुणाभाव, प्रज्ञाभाव हे आपल्याला ते यायला पाहिजे. ते येणं म्हणजे त्या स्वरूपाचा कधी आपण विचलित होत नाही. दुःख आलं त्याला विसरतो आपण, ते विसरता आलं नाही पाहिजे. त्याच्या चिंतनात कसं राहता येईल. देहाची स्थिती बिघडली म्हणून आपली मनाची स्थिती बिघडवायची नाही. न बिघडवणं हाच मूळ सूत्र आपल्यातलं आहे. त्या सूत्राकडे आपण गेलो पाहिजे. गुरुदेव दत्त.